नमस्कार मंडळी, आज आपण इडली बॅटरपासून सकाळच्या नाश्त्यासाठी 7 दिवसांचे 7 पदार्थ बनवत आहोत। तर त्यासाठी इथे मी इडली बॅटर तयार करून घेतलेला आहे। आता यापासून आपण पदार्थ बनवायला सुरुवात करूयात। प्रकार क्रमांक 1। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1.5 कप इडलीचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये अर्धा कप आपल्याला रवा घालायचा आहे। रवा इथे बारीक वापरायचा आहे आणि पाव कप यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचं। तांदळाच्या पिठामुळे हा पदार्थ क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होतो। आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी पीठ हे मुरण्यासाठी ठेवायचं आहे। इथे मी बरोबर 10 मिनिटं पीठ हे मुरायला ठेवलेलं होतं। पीठ चांगलं मुरलेलं आहे। यामध्ये आता पाव वाटी आपल्याला ओल्या नारळाचा चव घालायचा आहे। ओल्या नारळाचा चव घातल्यामुळे हा पदार्थ चवीला अगदी छान लागतो। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा, 3 ते 4 हिरव्या मिरचीचे काप घालायचे आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक चॉप करून यामध्ये घालायची। कढीपत्त्याचा फ्लेवर या पदार्थामध्ये खूप छान लागतो। 1 चमचा जिरं घालायचं आणि 1 चमचा किसून घेतलेलं आलं घालायचं। आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। अगदी चिमूटभर बेकिंग सोडा यामध्ये घालायचं आहे आणि हे पीठ आता छान मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला। आणि मिक्स करून झाल्यानंतर पीठ हे एकाच डायरेक्शनमध्ये 4 ते 5 मिनिटं हातानेच चांगलं फेटून घ्यायचं। असं हे पीठ हाताने चांगलं फेटून घेतल्यामुळे काय होतं, पिठामध्ये हवेचे कण भरले जातात आणि पीठ हे अगदी हलकं फुलकं होतं। त्यामुळे काय होतं, हा पदार्थ छान बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो आणि आतून मस्त स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार होतो। इथे आपण इडली पिठापासून क्रिस्पी आणि कुरकुरीत असे मेदूवडे बनवत आहोत। तर त्यासाठी पीठ इथे मी फेटून घेतलं। आता आपल्याला वडे तयार करायचे आहे। तर त्यासाठी सुरुवातीला हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं मिश्रण आता हातामध्ये घ्यायचं आणि याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा। मेदूवडा थापण्यासाठी इथे मी चहाची गाळणी घेतलेली आहे। चहाच्या गाळणीला देखील आधी पाणी लावून घ्यायचं आहे आणि नंतर हा गोळा असा आपल्याला या गाळणीवरती ठेवायचा आहे। हलकसे याला बोटांनी असं थापून घ्यायचे आणि असे याला होल तयार करून घ्यायचे। बघा, इथे आपला हा मेदूवडा तयार झाला। आता लगेच आपण याला फ्राय करून घेऊया। मेदूवडा फ्राय करण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेला आहे। आता ही गाळणी अशी हलकीशी शेक करून घ्यायची आहे आणि हा वडा असा तेलामध्ये घालून घ्यायचा आहे। एका वेळेस जेवढे वडे तुमच्या कढईमध्ये बसतील तेवढे तुम्ही एका टायमाला फ्राय करून घेऊ शकता। वडे मस्त गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूंनी फ्राय करून घ्यायचे आहे। वडे एका साईडने फ्राय झाल्यावरती उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने देखील फ्राय करून घ्यायचे। इथे मी हे वडे दोन्ही बाजूंनी मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। पाहू शकता, मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत असे हे मेदूवडे तयार झाले। याच पद्धतीने मी सगळे वडे हे फ्राय करून घेतलेले आहे। तयार झाले इथे आपले इडली पिठाचे हे मेदूवडे। दिसायला एवढे सुंदर दिसतात, त्यापेक्षा चवीला अगदी छान लागतात। कोणीही विश्वास ठेवणार नाही की हे वडे आपण इडलीच्या पिठापासून तयार केलेले आहे। बघा, बाहेरून किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहे आणि आतून देखील मस्त असे स्पॉन्जी आणि सॉफ्ट झालेले आहे। हे वडे तुम्ही नाश्त्यालाच काही मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता। अगदी चवीला छान लागतात। नक्कीच एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। तयार करण्यासाठी 2 पळी इथे मी इडलीचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये पाव वाटी आपल्याला जाड रवा घालून घ्यायचा आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे। मला हे पीठ थोडंसं घट्ट वाटते, त्यामुळे यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी हे पीठ तयार करून घेतले। पिठाची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची ठेवायची आहे। आता यावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटं हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे। 5 मिनिटांनंतर बघू शकता पीठ चांगलं मुरलं गेलेलं आहे आणि यातील रवा देखील चांगला भिजलेला आहे। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे। यावरती आपल्याला 1 चमचा बटर घालून घ्यायचं आहे आणि हे बटर तव्यावरती छान पसरवून घ्यायचं आहे। आता हे तयार करून घेतलेलं जे इडलीचं पीठ आहे तर ते आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचे। इथे मी 2 पळी हे पीठ यावरती घालून घेत आहे आणि याला आपल्याला जास्त पातळ पसरवायचं नाहीये, असं जाडसरच याला पसरवून घ्यायचं आहे। यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला याला एका साईडने छान भाजून घ्यायचे। इथे मी याला एका साईडने छान भाजून घेतले। यावरचं आता झाकण काढून घेऊया। इथे आपला हा जो बेस आहे तर तो तयार झालेला आहे। इथे आपण इडली पिझ्झा तयार करत आहोत। तर त्यासाठी या बेसवरती 2 चमचे आपल्याला
पिझ्झा सॉस घालून घ्यायचा आहे। पिझ्झा सॉस नसेल तर टोमॅटो केचप तुम्ही इथे वापरू शकता। हा सॉस छान पूर्ण या बेसला लावून घ्यायचा आहे। यावरती बारीक कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे, टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि शिमला मिरची घालून घ्यायची आहे। भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे ज्या तुम्हाला आवडत असतील त्या तुम्ही इथे वापरू शकता टॉपिंगसाठी। आणि किसून घेतलेलं चीज यावरती घालत आहे। इथे मी प्रोसेस चीज वापरत आहे, तुम्ही मॉझरेला चीज सुद्धा वापरू शकता। आता थोडासा पिझ्झा मसाला यावरती घालायचा आहे। पिझ्झा मसाल्याऐवजी तुम्ही थोडीशी काळी मिरी पावडर सुद्धा इथे वापरू शकता। झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला चीज मेल्ट होईपर्यंत 2 मिनिटं फक्त हा पिझ्झा शिजवून घ्यायचा आहे। इथे मी हा पिझ्झा चीज मेल्ट होईपर्यंत शिजवून घेतला आहे। आता आपण याला काढून घेऊया। तयार झाला इथे आपला हा इडली पिझ्झा। चवीला अगदी भन्नाट तयार होतो आणि लहान मुलांना तर फार जास्त आवडतो, इतका चविष्ट बनतो। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3, हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 2 पळी इडलीचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून याला सुरुवातीला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इडलीचं पीठ मला थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही या पिठाची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीचे आपल्याला ठेवायचे आहे। आता याचे आपल्याला डोसे तयार करायचे आहे क्रिस्पी आणि कुरकुरीत। तर त्यासाठी तव्याला बटर लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी यावरती शिंपडायचं आहे आणि हा तवा टिश्यू पेपरने किंवा सुती कपड्याने पुसून घ्यायचा आहे। ही स्टेप केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर हे कमी होतो आणि डोसा अजिबात तव्याला चिटकत नाही आणि अगदी परफेक्ट डोसे तयार होतात। आता तव्यावरती 1.5 पळी डोस्यांचं बॅटर घालायचं। अगदी हलक्या हाताने हा डोसा पसरवून घ्यायचा आहे। डोसा आपल्याला एकाच साईडने भाजून घ्यायचा आहे। डोसा हलकासा भाजत आला की वरची बाजू अशी कोरडी होते। याला बटर लावून घ्यायचे वरच्या साईडने, तुम्ही तूप किंवा तेल सुद्धा वापरू शकता। आता हा डोसा एकाच साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा। इथे मी हा डोसा एकाच साईडने भाजून घेतलेला आहे। डोस्यावरती बघू शकता असे ब्राऊन डॉट्स आलेले आहे, याचा अर्थ डोसा आपला छान भाजून झालाय। आता याला आपण फोल्ड करून घेऊया। बघू शकता अगदी हॉटेलसारखा क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि तशाच चवीचा पेपर डोसा आज आपण घरच्या घरी तयार केलेला आहे। असा हा पेपर डोसा चवीला अप्रतिम लागतो। नक्कीच एकदा या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4, पदार्थ तयार करण्यासाठी 2 पळी इथे मी इडलीचं बॅटर घेतलेलं आहे। यामध्ये पोहे खायचे 2 चमचे आपल्याला बेसन पीठ घालायचे, पाव चमचा हळद घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही पिठाची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ आपल्याला 5 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे। आता इथे मी 3 मध्यम आकाराची बटाटी उकडून घेतली आणि त्यांची साल काढून घेतलेली आहे। बटाटी हाताने थोडेसे कुस्करून घ्यायचे आहे या पद्धतीने। आता पॅनमध्ये 1 छोटा चमचा तेल गरम करून घेतले, यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आणि 1 चमचा जिरं घालून घ्यायचं। इथे मी 6 ते 7 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक चॉप करून यामध्ये घातलेली आहे। 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे। आता हे सगळे जिन्नस 1 ते 2 सेकंद तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहे। याला मी परतून घेतलंय। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, पाव चमचा गरम मसाला पावडर घालून घ्यायची आहे, 1 चमचा धणे पावडर घालायची आहे आणि हे मसाले आपल्याला पुन्हा 1 ते 2 सेकंद या वाटणासोबत छान परतून घ्यायचे आहे। इथे आपले छान हे वाटण तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला हे मॅश करून घेतलेले बटाटे घालून घ्यायचे आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपली मस्त अशी चटपटीत बटाट्याची भाजीही तयार झालेली आहे। सगळ्या शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायची आहे। आता ही भाजी थंड झाल्यावरती या भाजीचे छोटे छोटे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहे। साधारण लिंबाच्या साईज एवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचे आणि याचे छोटे छोटे वडे या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। वडे इथे मी तयार करून घेतलेले आहे। इथे आज आपण इडली बोंडा तयार करत आहोत। तर त्यासाठी आपण हे जे तयार केलेलं इडलीचं पीठ आहे तर त्यामध्ये हा तयार करून घेतलेला बटाट्याचा वडा घालायचा आहे। याला या पिठातून छान कोट करून घ्यायचा आहे आणि लगेच हा वडा आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। या पद्धतीने एका साईडने हे फ्राय झाल्यावरती याला पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने देखील याला फ्राय करून घ्यायचे। इथे मी हे वडे मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी छान फ्राय करून घेतलेले आहे। तयार झाला इथे आपला हा इडली बोंडा।
चवीला अगदी भन्नाट लागतो आणि मस्त असा चटपटीत तयार होतो। या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 3 पडी आपल्याला इडलीचं बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ, अगदी चिमूटभर बेकिंग सोडा आणि 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। आता हे बॅटर आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फेटून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। इथे मी 3 प्लेट्स घेतलेले आहे। याला आपल्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि तयार करून घेतलेलं हे बॅटर आपल्याला या प्लेट्समध्ये ॲड करून घ्यायचं आहे। आता इथे मी कढईमध्ये पाणी घेतलं, त्यावरती चाळण ठेवली आणि या चाळणीमध्ये आपल्याला या प्लेट्स ठेवायच्या आहेत। झाकण ठेवायचं। आता गॅसच्या हाय फ्लेमवरती 6 ते 7 मिनिटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी चण्याचं पीठ घेतलं, यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट घातलं आणि चवीप्रमाणे मीठ घातलं। याला मिक्स करून घेतलं। यामध्ये थोडं थोडं पाणी घातलं आणि याचं आपल्याला अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे आपण इडलीचं मिश्रण प्लेट्समध्ये शिजण्यासाठी ठेवलेलं होतं, तर ते सुद्धा चांगलं शिजलेलं आहे। टूथपिक क्लीन आलेली आहे, याचा अर्थ मिश्रण चांगलं शिजलेलं आहे। आता हे पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला प्लेट्समधून अशा पद्धतीने डिमोल्ड करून घ्यायचं आहे। इथे आपण इडली पकोडा तयार करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला याला अशा पद्धतीने अर्ध कट करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेली बटाट्याच्या भाजीचं स्टफिंग फिल करून घ्यायचं आहे आणि हलकं याला हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। आता याला आपल्याला तयार करून घेतलेल्या बेसन पिठाच्या बॅटरमध्ये घोळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला हा इडली पकोडा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। इथे मी याला फ्राय करून घेतलेला आहे। तयार झाला इथे आपला क्रिस्पी आणि कुरकुरीत असा हा इडली पकोडा। चवीला अगदी छान लागतो। लहान काय मोठ्यांना सुद्धा फार आवडेल इतका चविष्ट हा पकोडा तयार होतो। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता बाउलमध्ये आपल्याला 3 पडी इडलीचा बॅटर घ्यायचा आहे। यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि कोथिंबीर घालायची आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला पाव चमचा इनो घालायचा आहे। इनो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं यावरती पाणी घालायचं आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे बॅटर एकसारखं चांगलं फेटून घ्यायचं आहे। आता बॅटर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। याची थिकनेस तुम्ही बघून घ्या, अशा पद्धतीची आहे। इथे आपण हांडवं तयार करणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलं। तेल गरम झालं, यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, पाव चमचा पांढरे तीळ, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली। आता तयार करून घेतलेलं हे बॅटर आपल्याला कढईमध्ये ॲड करून घ्यायचं आहे। यावरती झाकण ठेवायचं आणि आपल्याला हा हांडवं 4 ते 5 मिनिटं एका साईडने गॅसच्या मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। इथे मी याला भाजून घेतलेलं आहे। याला पलटी करून घ्यायचं। आता दुसऱ्या साईडने देखील याला भाजून घ्यायचं आहे। तयार झाला इथे आपला इडली पिठापासून क्रिस्पी आणि कुरकुरीत असा हा हांडवं। चवीला अगदी छान लागतो। तुम्ही हा हांडवं नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता एका बाउलमध्ये अर्धा कप आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। 3 चमचे यामध्ये आंबट दही घालून घ्यायचं आहे। जर दही नसेल तर तुम्ही इथे लिंबू पावडर सुद्धा वापरू शकता। आता यामध्ये पाव कप आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याचं आपल्याला अशा पद्धतीचं स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं यामध्ये पिठाच्या गाठी राहायला नको। बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची ठेवायची आहे। आता यामध्ये आपल्याला 1 कप इडलीचं बॅटर घालून घ्यायचं आहे। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे। मला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी पाव कप यात पाणी घातलेलं आहे। याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे। आपल्याला असंच हे बॅटर हवं आहे, अगदी परफेक्ट। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं आपल्याला हे बॅटर रेस्ट होण्यासाठी ठेवायचंय। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। आता एका कढईमध्ये 2 ग्लास आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे।
यामध्ये एक रिंग ठेवायची आहे। रिंग जर तुमच्याकडे नसेल तर डब्याचं झाकण वापरलं तरी चालेल। आता हे पाणी गरम करून घ्यायचं आहे। पाणी गरम होत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। ताटामध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं आहे आणि ताटाला ग्रीस करून घ्यायचं आहे। आता इथे आपलं जे पाणी आहे तर ते सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे। यामध्ये हे तेल लावून घेतलेलं ताट आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचं आहे। आता 5 मिनिट झालेले आहे। बॅटर चांगलं रेस्ट झालेलं आहे। इथे आज आपण इडली बॅटरचा ढोकळा बनवणार आहोत, तर त्यासाठी या बॅटरमध्ये 1 चमचा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली। अगदी चिमूटभर हळद घालायची आहे। हळद कमीच घालायची, जर आपण हळद जास्त घातली तर ढोकळ्यावरती लाल पॅचेस पडतात। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यामुळे ढोकळा अतिशय छान स्पंजी आणि सॉफ्ट तयार होतो। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता तुम्ही पुन्हा एकदा या बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये 1 चमचा आपल्याला लेमन फ्लेवरचा इनो घालून घ्यायचा आहे। पटकन याला मिक्स करून घ्यायचं आहे। इनो असा मिक्स करून घेतल्यानंतर वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला हे बॅटर ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून आपल्याला हा ढोकळा 10 ते 12 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे। इथे 10 ते 12 मिनिट झालेले आहे। आता ढोकळा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता ढोकळा छान फुगून वर आलेला आहे आणि टूथपिक सुद्धा अगदी क्लीन आलेली आहे, याचा अर्थ ढोकळा चांगला शिजलेला आहे। आता हा ढोकळा आपल्याला हलका थंड करून घ्यायचा आहे। ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आता आपण ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊयात। पॅन मध्ये 3 छोटे चमचे तेल घालायचं। तेल चांगलं गरम झालं। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची, 4 हिरव्या मिरच्या घालायच्या, अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे। आता ही फोडणी आपल्याला तेलावरती 1 ते 2 सेकंद चांगली फ्राय करून घ्यायची आहे। तयार करून घेतलेली ही फोडणी आपल्याला ढोकळा हलका थंड झाल्यावरती यावरती घालून घ्यायची आहे। आता आपण ढोकळा कट करून घेऊयात। ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाजा येत असेल हा ढोकळा अतिशय छान स्पंज आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे। मी तुम्हाला ढोकळ्याचा एक पीस काढून दाखवत आहे। तुम्ही बघू शकतायत अगदी छान मऊ, स्पंजी आणि जाळीदार असा हा ढोकळा तयार झाला। चवीला तर अगदी छान लागतो हा ढोकळा। कोणीही विश्वास करणार नाही आपण हा ढोकळा फक्त इडली पिठापासून तयार केला। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या सगळ्या रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चला भेटू एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।